शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी अंजली दमानियान यांना अटक करण्याची मागणी केली आहे। अंजली दमानियांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यांना कॉल डिटेल्स कसे मिळतात हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे असं महाजन यांनी म्हटलंय। शिंदेसाहेब सार्वजनिक जीवनात आहे, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात। ते काय बोलले माहिती नाही, पण एक सनसनाटी अंजली दमानी, खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले। एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचाही शोध घेतला पाहिजे। उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल। म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले। भोंदू अशोक खरातचे अनेक कारनामे आता समोर येतात। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या समता नागरी पतसंस्थेत एकाच दिवशी वेगवेगळ्या लोकांच्या नावानं राहता इथल्या एकाच शाखेत 100 खाती उघडली गेली आणि विशेष म्हणजे हे सर्व खाते हा भोंदू अशोक खरात ऑपरेट करत होता। गेल्या काही वर्षात तब्बल 60 कोटींपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार या खात्यावरून करण्यात आले असून भोंदू खरातनं आपल्या सानिध्यात असणाऱ्या लोकांच्या नावे हे खाते परस्पर उघडली असल्याचं आता शिर्डी पोलिसांच्या तपासात समोर येत आहे। यामुळे समता पतसंस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। समता पतसंस्थेसमोर या सगळ्या परिसराचा आढावा घेतलाय माझे सहकारी हरीश दिमोटे यांनी। पाहूया। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्था आणि सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेचा कारभार या निमित्तानं चर्चेत आलाय आणि यामध्ये अनेक खातेदारांच्या नावे खाते उघडली गेली आणि त्यातून कोट्यावधीचा जो व्यवहार केला गेला असं समोर येत आहे। मी आता राहता येथील समता पतसंस्थेच्या समोर आहे। ही जी शाखा आहे राहता येथील, या शाखेमध्ये 2021 साली एकाच दिवशी 100 लोकांचे अकाउंट उघडले गेले आणि या सगळ्या अकाउंटवरचा जो व्यवहार आहे हा करण्याचा अधिकार या एकट्या भोंदूला होता। खरं तर याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत। मग जी या भोंदू बरोबर जी असणारी लोक होती, जासूद नावाचं जी व्यक्ती आहे ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा या बाबाने दाखल केलाय, त्याच्या नावावर देखील खाते आहे। परब नावाचा व्यक्ती आहे याचा मुंबईचा, त्याच्या नावावरती खाते आहे। त्याचबरोबर जो नामकर्ण आवारे, जो या भोंदूला ब्रह्मांड नायक सिद्धपुरुष म्हणायचा, त्याच्या कुटुंबियाच्या नावाने जवळपास 6 खाते आहेत। कालच या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 7-8 लोकांची चौकशी देखील झालेली आहे। या चौकशीमध्ये त्यांनी जे जबाब दिलेले आहेत त्यामध्ये ते सरळ सरळ सांगतायत की हे जे अकाउंट आहेत याबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही, हे अकाउंट कोणी उघडले, आम्ही सह्या केलेल्या नाही, प्रत्यक्ष जाऊन देखील कोणतीही KYC केली नाही। त्यामुळे या भोंदूने जवळपास 60-70 कोटीचा व्यवहार या सगळ्या खात्यांवरनं केला। याचा उपयोग नेमका कशासाठी केला जात होता, हे पैसे येत कुठून होते, कुठे जात होते, यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर एकाच दिवशी पतसंस्थेमध्ये एक व्यक्ती 100 खाते कसे उघडू शकतो, त्यामुळे या पतसंस्थेचा जो कोणी अधिकारी त्याला सहभागी आहे का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये MIT विरोधात मनसेनं आंदोलन केलंय। 30% फी वाढीविरोधात मनसे आता आक्रमक झाली आहे। पुणे MIT कोथरूड इथं शाळेकडून पालकांवर टाकण्यात आलेल्या दरोड्याविरोधात आंदोलन केलं जात आहे। आर्थिक लुटीच्या निषेधार्थ मनसे विद्यार्थी सेना पालकांच्या वतीनं हे दरोडा आंदोलन सध्या केलं जात आहे। हे दृश्य आपण बघतोय। अभिजित पोते माझे सहकारी आपल्याला खरं तर सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आता देणार आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। अभिजित, पुण्यामध्ये आपण बघतोय पालक सगळे आक्रमक झालेले आहेत, फी वाढ केली जाते आणि अनोखं आंदोलन आहे। नेमकं काय आंदोलनाचं कारण आहे आणि या पालकांचं म्हणणं काय? सुमित, पुण्यातल्या कोथरूड परिसरात असणाऱ्या MIT कॉलेजनं पालकांना कुठलीही सूचना न देता किंवा पालकांना परवानगीत न घेता भरमसाठ फी वाढ केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आलाय आणि याच मुद्द्याविरोधात खरं तर जी फी वाढ झाली ती अन्याय पालकांवरती करणारी आहे असा आरोप करत पुण्यातल्या MIT कॉलेजच्या बाहेर मनसेनं मोठं आंदोलन जे आहे ते गेल्या अर्ध्या तासापासून सुरू केले। सोबत काही पालक देखील आहेत। खरं तर मनसेकडून आधी अनेकदा नोटिसा या कॉलेजला देण्यात आल्या होत्या असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, पण आम्हाला न विचारता किंवा पालकांना विचारात न घेता हे सगळे फी वाढ केल्याच्या विरोधात ठिय्या आंदोलन या सगळ्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या परिसरात सुरू केले। मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत काय नेमकं काय काय मागणी आहे तुमची?
आम्हाला जी ही फी त्यांनी खूप वाढवून ठेवलेली आहे, पहिला तर ती रद्द झाली पाहिजे. आम्हाला एक स्टेबल फी जी असते, जी शाळा म्हणजे स्टेबली प्लेस करते. 2019ला शाळा सीबीएसई पॅटर्न मध्ये झालेली आहे, तर त्यावेळेपासून जर तुम्ही रेग्युलेट केला तर जे आमच्याकडनं त्यांनी फी घेत आहेत ते रॉंग घेत आहेत. माझा मुलगा 4 वर्षापासून या स्कूलमध्ये आहे आणि दरवर्षी मी वेगवेगळ्या प्रमाणात फी देतेय आणि हे थांबलं पाहिजे. मॅनेजमेंट कुठेतरी थांबायला पाहिजे. बोलणं झालं होतं का तुमचं? आमचं मॅनेजमेंटशी बोलणं झालंय. आम्ही त्यांना लेटर दिलं होतं, रिक्वेस्ट केली होती, पण त्याच्यावरती त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेले नाहीत. म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायला लागतंय. आम्हाला MIT पाहिजे आहे. आम्ही MIT फीस वाढवली, नियर अराउंड 30% दरवर्षी वाढलेली आहे फी. किती फीस वाढवल्या, काय मागणी आहे तुमच्या? 20% वाढवली आहे आणि त्या फीचा आम्हाला ब्रेकअप दिला जात नाही की कोणती फी कशासाठी वापरली जाते, टीचिंगसाठी किती, बाकीच्या आणि एक्स्ट्रा करिक्युलरच्या नावावरून सुद्धा आमच्याकडून बरीच फी उकळली जाते. का खरं तर फीस जी वाढवली आहे ना ती पालकांना घेतलं नाहीये विचार असं बोललं जाते. आपल्यासोबत मनविसेचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी देखील जाणून घेणार आहोत. काय तुमची नेमकी मागणी आहे? या सगळ्या काय मागणी आहे तुमची? यांना नोटांचा आधार लागलाय, यांना नोटांशिवाय काय दिसत नाही. शिक्षण हा धंदा केलाय MITनी. विद्यार्थी आणि पालकांच्या खिशांवरती दरोडा टाकायचं काम केलेलं आहे. 50,000 रुपये जी आज फी होती 5वीची ती आज 80-90,000 झाली. 35% फी त्यांनी वाढवली. दरवर्षी 15-20% फी वाढवतात. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या नावाने 5,000 रुपये, फील्ड ट्रिपच्या नावाने 2,000 रुपये. प्रत्येक गोष्टीनी शिक्षण गणवेश घेण्यासाठी, युनिफॉर्म घेण्यासाठी पालकांना विचारत नाही घेतलं का? पालकांना विचारत नाही घेतलं काय? अजिबात पालकांना विचारत नाही घेतलं. खोटी पीटीए तयार केली, खोट्या सह्या घेतल्यात. पालकांना विचारत न घेता या सगळ्या गोष्टी करतात. ते पालकांना विचारत न घेता सगळ्या गोष्टी करतात. त्यांची खोट्या नोटा उधळतात. तुम्हाला कॉलेजमध्ये परवानगी दिली जात नाही. कॉलेजमध्ये परवानगी, त्यांची हिंमत आहे का आम्हाला फेस करायची? ते आमच्या पुढे दारात आले पाहिजे. आम्ही त्यांना आज सांगितलेले आम्ही फी वाढ रद्द झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीये. ते लाचार लोक आहेत, पैशाला लाचार आहेत, त्यामुळे त्यांना दाखवतो निदान पैसे बघा नाही या. आपण पाहतोय पैसे की बघा कॉलेजच्या या. बाहेर ठिय्या आंदोलन या सगळ्या पालकांसह मनविसेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि जोपर्यंत खरं तर नक्कीच या सगळ्या संदर्भात अभिजित तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर वळूयात आता पुढल्या बातमीकडे. बातमी साताऱ्यातून आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं बहिष्कार घातल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य भाजपनं फोडल्याचं कारण देत मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलाय. निवडणूक लोकशाही पद्धतीनं होत नसल्याचा आरोप करत बहिष्कार टाकण्यात आलाय. या बहिष्कारामुळे भाजपचे सर्व सभापती बिनविरोध निवडून येणार आहेत. सचिन जाधव माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील. सचिन, खरं तर या ठिकाणी मगाशी सूत्रांची माहिती होती, बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. मात्र काही आता 1-2 मिनिटापूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे सदस्य आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मात्र ते काळ्या फिती बांधून या जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगमध्ये दाखल झालेले. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केली, निषेध व्यक्त केला. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरून ज्या पद्धतीने या ठिकाणी निवडी झाल्या त्याच्यावर निषेध व्यक्त केला. आणि या ठिकाणी काही काळ ठाण मांडून सुद्धा दोन्ही पक्षाचे सदस्य बसले होते. या ठिकाणी अभूतपूर्व गोंधळ काही वेळ पाहायला मिळाला. पोलिसांनी परिस्थिती या ठिकाणी नियंत्रणात आणलेली आहे. ज्या ठिकाणी सभापतींच्या निवडी होत आहेत त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सगळे सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर भाजपचे सर्व सभापती बिनविरोध निवडून येण्यासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे. भाजपचे सर्व सभापती बिनविरोध निवडून येणार आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं बहिष्कार टाकल्याची सध्या माहिती कळते.